नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. संस्थेचे विविध युनिट्स, शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह इथे विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडले. पाहुयात याचं सविस्तर वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यंदा श्रीमती मीनाक्षी निकम यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे 30वे वर्ष होते. मीनाक्षी निकम या मूळच्या चाळीसगाव येथील असून त्या अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष तसेच दिव्यांगांसाठी चालवलेल्या स्वयंदीप या प्रकल्पाच्या प्रणेत्या आहेत. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सक्षम या संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते बाया कर्वे पुण्यतिथीच्या निमित्ताने हा पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला. ₹1,01,000 आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्यासंकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉक्टर अविनाश वाचासुंदर आणि पुरस्कार सन्मानित श्रीमती मीनाक्षी निकम यांच्यासह संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्मिता घैसास, उपाध्यक्ष श्रीमती स्मिता कुलकर्णी, विश्वस्त श्री पुरुषोत्तम लेले, कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री, बाया कर्वे पुरस्कार निवड समिती सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉक्टर प्रसाद जोशी, कुलगुरू डेक्कन मानित विद्यापीठ पुणे हे मान्यवर उपस्थित होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा भाऊबीज निधी समर्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे माजी आजन्म सेवक कैलासवासी गो म चिपळूणकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या भाऊबीज निधी योजनेला आता 106 वर्ष झाली आहेत. आजही ही योजना चालू असून हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना याचा उपयोग होत आहे. प्रतिवर्षी दिनांक 20 डिसेंबर रोजी म्हणजेच कैलासवासी गो म चिपळूणकर यांच्या स्मृतिदिनी भाऊबीज निधी समर्पण सोहळा संपन्न होत असतो. यावर्षी देखील हा सोहळा संस्थेमध्ये संपन्न झाला. भाऊबीज निधी समर्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडघाव हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापन समिती सदस्य CA अभय कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री, ज्येष्ठ भाऊबीज स्वयंसेविका श्रीमती मनीषाताई कोपरकर हे मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉक्टर प्रवीण दबडघाव यांनी भाऊबीज निधी समर्पणाच्या परंपरेबद्दल गौरवोद्गार काढले. सामान्यतः समाजातील सर्वच व्यक्ती प्रामाणिक आणि देशभक्त असतात आणि चांगल्या कामाच्या पाठीशी यथाशक्ती उभे राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. ही समाजाची सज्जन शक्ती असते आणि याच शक्तीमुळे समाजाचा गाडा चालत असतो असे ते म्हणाले. यासोबतच छोट्या भाऊबीज निधी स्वयंसेवकांनी देखील आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. नमस्कार, मी प्रेरणा शेट्टी. आमच्या शाळेचे नाव शिशार प्राथमिक शाळा एरंडवणा. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. आमच्या ताईंनी तुला भाऊबीज निधीबद्दल बोलायचे आहे असे सांगितल्यावर माझ्या डोक्यात तर विचारचक्र सुरू झाले. तेच काही अनुभव व विचार तुमच्या समोर मांडते. इयत्ता 1ली पासूनच भाऊबीज निधी, महर्षी अण्णा, बाया हे शब्द सतत कानावर पडत आहेत. लहान असल्याने काही समजतच नव्हते. पालकांच्या मदतीने निधी गोळा सुद्धा करत होते. आमच्या ताई सांगतात की अण्णांचे कार्य खूप मोठे आहे. ते वटवृक्षासारखे आहेत. आपण त्यांच्या लेकी आहोत. त्यांनी आपल्याला मानाने जगता यावे म्हणून संपूर्ण आयुष्य खर्च केले. आपण त्यांच्या कार्यात मदत केली पाहिजे. दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित महर्षी कर्वे व्याख्यानमालेअंतर्गत ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक श्री अभिजित जोग
यांचे भारताची खरी ओळख या विषयावर व्याख्यान झाले. कर्वेनगर येथील संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्यासंकुलामध्ये पार पडलेल्या या व्याख्यानाला महाविद्यालयीन विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या देणगीदार हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री पुरुषोत्तम लेले, कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती सीमा कांबळे, CA अभय कुलकर्णी, श्री प्रभाकर सोनपाटकी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सीमा कांबळे यांनी केले. पारंपरिक शिक्षणासोबतच इतिहासाचे यथार्थ ज्ञान असणे अत्यावश्यक आहे, जे देण्याचे काम श्री अभिजित जोग यांनी केले असल्याचे सांगत त्यांनी वैचारिक बैठकीचे महत्त्व यावेळी सांगितले. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थिनींसाठी बालसभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय व बालपणाची माहिती विद्यार्थिनींना सांगितली. त्यानंतर बालदिनानिमित्त विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या व माहिती सांगितली. इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी पपेट शोचे मनमोहक सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थिनींची सर्जनशीलता, समन्वय व संवाद कौशल्य उत्तमरित्या दिसून आले. संस्थेच्या कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी दीपोत्सवाची संकल्पना शक्तित्रयम अशी होती. यामध्ये सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा अशा स्त्री शक्ती देवता यांवर आधारित फुलांची रांगोळी सजावट केली होती. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्य, कमांडर प्रेरणा देवस्थळी नौदल आणि विंग कमांडर व्योमिका सिंग वायुदल यांना शक्तित्रयम या रूपात फुलांच्या आणि रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक अशा सजावटीच्या माध्यमातून सलामी देण्यात आली. संस्थेच्या वाई येथील आरुणी विद्या मंदिर व नवीन मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था यांच्या मदतीने संघ शताब्दीनिमित्त सप्तशक्ती संगम महिला संमेलन सत्यवती जोशी सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थिनी व महिला पालकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित सादरीकरण केले. वाई परिसरात अग्रेसर ठरलेल्या महिला माता सौ मीरा अभ्यंकर व सौ कृष्णाबाई पिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात आयुष्यात आरोग्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह क्रमांक 2 मधील ममता भावसार या विद्यार्थिनीने केले. प्रथम प्रमुख पाहुणे व वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. नंतर सर्व विद्यार्थिनींनी मिळून सरस्वती वंदना प्रार्थना म्हणाल्या. नंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांनी केली. प्रमुख पाहुण्यांनी या सेशनमध्ये आहार, आरोग्य, सौंदर्य, त्वचा, केसांची निगा आणि नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेत वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाला समिती सदस्या श्रीमती वैशाली देशपांडे मॅडम यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेअंतर्गत घेण्यात आलेल्या ऊर्जा क्रीडा स्पर्धेमधील शाळेतील विजयी सूर्यनमस्कार संघाने याप्रसंगी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी यावेळेला क्रीडा शपथ घेतली. या क्रीडा मेळाव्यानिमित्त 2 दिवस शाळेमध्ये विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लंगडी, धावणे, बुक बॅलन्स, बादलीत चेंडू फेकणे, लिंबू चमचा शर्यत, लांब उडी इत्यादी खेळांचा समावेश होता. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आजच्या काळात मुलींची सुरक्षितता लक्षात घेता इयत्ता 11वीच्या एकूण 100 मुलींसाठी 21 नोव्हेंबर 2025 पासून वसतिगृहात सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. या उपक्रमासाठी कमिन्स कंपनी पुणे यांच्याकडून 5 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली.
प्रो ॲक्शन सेल्फ डिफेन्स अकॅडमी पुणे यांच्यामार्फत मुलींना स्वसंरक्षण या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेच्या इचलकरंजी हॉलमध्ये या उपक्रमाचा सांगता समारोप झाला. यावेळी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य व पाठबळ मिळालेले कमिन्स इंडिया कंपनीच्या CSR मॅनेजर श्रीमती हितिक राज उपस्थित होत्या. संस्थेच्या KB जोशी महाविद्यालयातर्फे उन्नत भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. हा उपक्रम राबवण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील शिनोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मायंबावाडी, काळेवस्ती, चिंचेची वाडी, कनामची वाडी व माळवाडी या गावांची निवड केली होती. दिनांक 8 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीत BCA व MCAच्या विद्यार्थिनींनी घरोघरी जाऊन माहिती लिहून घेतली. अभियानाचा समारोप शिनोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आला. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करीत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.